भात वाटलंय तुला पसंत आले ठेवते किती ना तेवढं खाले नाही हो. जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं माझ्या निकिता पाटील चॅनलमध्ये. सो म्हणजे लालीगुटीचा आता बड्डे येणार आहे 2-4 दिवसामध्येच. त्याच्यासाठी आम्हाला हॉल बुक करायला जायचं आहे. आता घरामध्येच करायला येते म्हणजे पाटीलला असं झालं की स्वीटीचं पण ग्रँड केलं, तिचं छोटंसंच काढले ना, बाहेरच करायला येते घरामध्ये. ते दोघीला घेऊन मला पण डेकोरेशन वगैरे करणं होय ना. का झाले काय अरे देवा, लाली मार खातीस. आत्ताच्या दोघीला छान रेडी केलो, डब्बल आंघोळ केलं, सकाळी तर केलात आणि एकदा छान फ्रेशअप केलं कपडे वगैरे घालून. तर त्यांचे हे हाल असं झाले. ऐ का पडलंय, का टाकून दिलीस, काय ग्लास पडलंय तिथं आहे बघ, समोर आहे बघ. हां तिथं समोर. तिथं कशाला, तिथं तुझ्या मागे ग आई. सो चला आता तिकडे जायचं आहे. किती वाजले, 6:30 वाजले, 7 वाजता असं जायचं प्लॅन आहे. त्याच्या आधी चहा वगैरे करून पिते आणि बघू कसं आहे का नाही. जवळच आहे, बघायला येते म्हटलं. स्वीटीच्या टाईमला इतकं दूर होतं नाही, जायलाच आम्हाला 1 तास लागले आणि संध्याकाळच्या टाईमला म्हणजे इतकं ट्रॅफिक होते. सो जास्ती टाईम झाले आणि जे काही गेस्ट बोलतो त्यांनासुद्धा जास्ती हैराणी झाल्या, खूप दूर होतं ते. ह्यावेळेस जरा जवळच आणि छोटंसंच करायचं आहे. बघू देता कोण येतं आहे काय नाही, ते सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये, बर्थडेच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करते. आता ते काय अजून ठरवणे कोण कोण येणार आहे, रिलेटिव्ह आमच्या घरचे म्हणायचं. सो चला आता डायरेक्ट हॉल कसं आहे ते बघायला जाऊ. हॅलो लाली. ಕ್ಯಾಮ್ ಆತನು ಉನ್ನಡ ಕ್ಯಾಮ್ ಕ್ಯಾಮ್ हेच राहू दे. चला आता दुसरा अनेक बघू हॉल. ए पट म्हणे सेमच बघितलीस की आता पतर बघितला होता. उद्या करायचा आहे, परवा दिवशी करायचा आहे. हे पटपटले. चला पुऱ्या रात्रीचे 9:30 वाजता मी फोन घेतलो, कारण आला हो मी 8 वाजता पत्र असं 2 हॉल बघून यायचं होतं तेवढंच. सिलेक्शन काय झालं नाही, दोन्हीमधून चॉईस करून उद्या सांगतो म्हटलं. सो आता कोणचं ते फिक्स करायचं आहे अजून. तर आता उरलेलं काय थोडीसे जे काही शॉपिंग करायची आहे, ड्रेस वगैरे आमच्यासाठी पण बघायचं काय काय होते ते उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सो चला आता खिचडी वगैरे केलं पटकन, जेवण झालं आहे. आता गुड नाईट करायचं टाईम झालं आहे म्हणून लालूबाईकन रडण्यावर आहे लाली. चला मग उद्या जे काही शॉपिंग करायचे आहे ते पण आता कंटिन्यूच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. आता खिचडी वगैरे करून जेवण केलं, आता गुड नाईट करायचं. भेटून नेक्स्ट डेला. कामं आता सगळे कंप्लीट झालात म्हणून म्हटलं की चला आपला कॅमेरा घेऊन स्टार्ट करू, कारण संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचं आहे. जे काही शॉपिंग करायचं आहे नाही उरलेली काय अजून शॉपिंग स्टार्टच केली नाही काय बी. तिला फक्त ड्रेस वगैरे घ्यायचं आहे तेवढंच. सो तेच घ्यायचं. आता कोणतं घेताव काय नाही ते सगळं मी ब्लॉगमध्ये शेअर करते. बघू ह्या एरियाला घडते का दुसरीकडे जावं लागते, कारण इकडे आमच्या साईडला तर काहीच शॉपिंग म्हणायचं म्हणजे आमच्या एरियाला गटना चांगले कपडे गटना, ते पण एकदम नॉर्मल क्वालिटीसुद्धा असू दे. आता ह्यांच्या दोघीचं पण इथं फ्रूट्स खाणं चाललं आहे, खाणं कमी आणि सोफाला लावायचं, पुरा फरशीला घासून टाकायचं. कारण ड्रॅगन फ्रूट म्हणजे त्याचा कलर लालेला तर इतका आवडला नाही. ड्रेस दुसऱ्याचे कपडे पुरा अंगाला लावून टाकायचं, असं काही तिचं खेळणं चाललं आहे. आता सुद्धा पुरा दोन्ही हातात करून घेतले, कोण जवळ गेलं त्यांचं पुरा रंगून टाकते. काय आणि पाहिजे हां खाली टाकून दिलीस, नाटक करलीस. नाटक करलीस, नाटक करलीस, बमश करलीस. ती तोंड बघ कसं झालंय लाले आणि तिची हात. काय
काय ग काय. आणि हा इथं एवढा अन्याय राहते लालीवर, म्हणजे हाय ते तिचंच ते खायचं. तिच्याच टाईमला ऑर्डर केलेला आहे, पण आता स्वीट लाली खाजूसारखी आहे, तिनं खाऊ देणार नाही. लालीच्या हातातून निसकटून घेऊन तिनं खाल्ले. काय लाली संपून गेलं, तसं वाटोळं गेलं, कुठलं राहते खाली पडले. चला आता आम्हाला संध्याकाळीच शॉपिंग करायला जायचं आहे. आता दुपारचे 3 वाजले. असं म्हटलं की चला आपला व्हिडिओ स्टार्ट करायला येते. घरातले कामं सगळं झालं, हेच आपलं घर नीट ठेवून घ्यायचं, कारण सोफा असं काही हाल झालं आहे सगळीकडं. ते नीट ठेवून घ्यायचं, पसाराच तेवढं आवरून घ्यायचं. बाकीचे धुणं भांडी जे काही घरातले कामं आहे ते सगळं आवरून झालं. सो बघू. ओ राजा काय ग काय तुलाच बोलू. काय 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 झालंय. येणं झालंय ती घ्यायला. चला काय काय घेता ते सगळं मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सो स्टे ट्यून. सो चला आम्ही आता बाहेर जायला रेडी झालो. जे काय शॉपिंग करायचे इथून स्टार्ट होते. आणि दोघीला मी आज पण छान क्यूट सेम ड्रेसेस घातले. ए लाली आई, आणि स्वीटीला पण सेम. हे ड्रेस घेऊन पुरा 5-6 महिने झाले वाटतं. एक पर पण घालायचं चार्ज घेताना मला. हे हो चाबी कुठं आहे. चला ओ भैया ओ इनसाइड and I coin motor dire एक फ्रॉक वाला दिखाना दीदी, उस टाइप का दिखाना है जरा अच्छा वाला क्वालिटी. उसमें नहीं है ये मैं ये बता नहीं है. नाईट ना. तिच्याकिंत तुम्हीच खुश व्हायला लावलंय, तुम्हीच लेवल्यावाने. ए स्वीटी इकडे ये. बाहेर जाशील ग, बहिणीला बघ. किती छान आहे. भात वाटलं मला तर लय पसंत आले. तुम्ही सगळ्यात जास्त खुश. ए स्वीटी स्वीटीला बी घ्यायचं मनाने. तिला कोणचं घालू. ती घेतलं की तिथे ताईपाशी तेच घालायला येते. आणि पंचमीला कसं बी घ्यायचं राहतं मार्केटकडून, तेव्हा घ्यायला येते. तुमच्याकडून अरे राहतोय की लेकरावाला, तर मम्मीला लेकरावाला 5,000 टाकाला कोण जाते. जावं मी घेते 5,000 टाकाला जावायला इच्छित. हे घालून बघा बरं तिला. असं वरल्या साईडलाच ठेवायचं राहतंय. एक फोटो व्हिडिओ काढजो पतारच. वरेच ठेवते किती ना. तेवढं खाले नाही हो अम्मो. ठेवते की नाही की. लाली तू का खातेस. हा तिला एक भरलं असं कर. मला धरून खावा. हा पकड. हे बघ झालं मग. हॅलो लाली पडशील तू. ए लाली तेलुगू प्लस मराठी प्लस हिंदी 3 कन्वर्ट मिक्स करायचं आणि काय म्हणतात हिचं तेलुगू बोलायचं. तेलुगू फक्त उंदी करते लास्टला. हां काय ग स्वीटी तेलुगूमध्ये सांग. टायगर हां हां. दादाला सांग काय लावायचं आहे.
लालीमध्ये आता स्वीटी मी टायगर लावून देते. तर आमची जे काही शॉपिंग होती ती कम्प्लीट झाल्या. फक्त लालीचा ड्रेस आणि असंच थोडीशी शॉपिंग होती. म्हणूनच संध्याकाळचा टाईम आम्ही फिक्स करतो. तरी पण आम्ही 5 वाजता गेलो आणि तिला ड्रेस आणि मला क्राऊन पण घ्यायचं होतं. स्वीटीच्या टाईमला असं झालं की बड्डेला गेलं तेव्हा वाटलं तर तिच्या डोक्यावर पण असं क्राऊन वगैरे काहीतरी घ्यायचं होतं आपण म्हणून, कारण प्रॉपर छान वाटतंय ना बड्डेच्या टाईमला. सो ह्या वेळेस मी आधीनं ते घेऊन टाकलं आणि एवढी शॉपिंग करायचं होतं, जास्त काय नाही. कारण पाटील तर ऑलरेडी त्यांच्यासाठी ड्रेस ऑर्डर केलात ऑनलाईनवरच आणि माझ्यासाठी लग्नाची सीझनमध्ये एक्स्ट्राची साडी घेतलं ते मी. सो ते हाय पार्टीवेअरमध्ये पण मॅच होत्या म्हणून मी तेच साडी वेअर करणार आहो. सो जास्त खर्चा कशाला म्हणून तेच राहून गेले. त्याच्यानंतर आणि येतानाच केक वगैरे म्हणजे ऑर्डर देऊन आलो, कसं पाहिजे काय नाही ते पसंत करून. आणि लालीचे हेअरकट पण केलो. त्याचे केस बारीक बारीक असं समोर निघाल त्यांनी छान वाटणं असेल तर फेस कसं तर चोपल्यासारखं वाटलं तर म्हणून केस कट केला. आता उलटं बारीक वाटलेलं आहे फेस. स्वीटी आता टी व्ही बघलेला आहे. लालीला आलेल्या झोपी काढलं. येऊन 1 तास झाले. 1 तास कुठं 1.5 तास झाले. अर्धा तास तर बाहेरच खेळला त्यांनी. मेन गोष्ट म्हणजे पाटीला तर इतकं खुशी व्हायला लागली. मी इतकं हल्लो बोलवलं कारण लाली झोपले आहे त्याच्यामुळं. नाहीतर तिनं उठून बसली म्हणजे झालं, तिलाच घेऊन बसावं लागते. मला अजून सिंकमध्ये भांडे थोडंसं ते घासून वगैरे घ्यायचं आणि स्वयंपाकाची तयारी करायचं लवकरच. सो पाटीला असं झालं की लवकर कपडे घटलात म्हणजे आम्हाला लई कपड्यासाठी नाही एवढं फिरावं लागते. पटकन कपडे घटणार असं दूर दूर जावं लागतंय मेन सिटीला, नाहीतर मॉल कुठे तिथं सर्च करावं लागते कपडे भेटतात का नाही. त्याच्यापैकी आमच्याच एरियामध्ये ह्या बरेच असं सगळे शॉप बघायला येते म्हणून विचार केला, तू जर इथं घटले तर सगळ्यात बेस्ट, नाहीतर चला पळा दुसरीकडंच. त्याच्यापैकी आमच्याच एरियामध्ये आधी बघितलो आणि पटकन घटलं. जास्त ग्रँड वगैरे आम्हाला पहिलेच घ्यायचं नव्हतं कारण स्वीटीच्या बड्डेला घेतलेला नाही. फक्त 1-2 वेळेस घातले होता. तिला येणं पण महागडा पण घ्यायचं आणि ते बेस्ट तसंच राहून जाते म्हणून चल छान दिसण्यासारखं पार्टी वेअरच सिम्पलमध्येच घेऊन टाकलं तिला. सो चला आता उद्या कोण कोण येणार काय काय आहे ते सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करते कारण उद्याच बड्डे आहे लालीचं. एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये. आजचं ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करा कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगलेलं व्ह्यूज बरं निघालात पण सबस्क्रायबर्स वाढणार झालात म्हणूनच. चला आता भेटू बड्डेच्या ब्लॉगमध्ये, ते पण बघायला विसरू नका. बाय.